नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे। कोणती? मिशन महा टी पर्व दुसरे। या अनुषंगाने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्या सिरीज मधला तिसरा व्हिडिओ पाहणार आहोत। त्या सिरीज मध्ये आतापर्यंत 2 व्हिडिओ आलेले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये महा टी 2024 आणि TAIT म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा का होणार आहे याच्या संदर्भात जे काही कोड प्रकरण आहेत याची सविस्तर माहिती दिली आणि कोणत्या अनुषंगाने TET आणि टेट परीक्षा होणार आहे ते सविस्तरपणे सांगितलं। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा विषय की महा TET कोण देऊ शकतो, कोणी देऊ शकत नाही, पेपर 1 साठी कोण पात्र असतो, पेपर 2 साठी कोण पात्र नसतं, पेपर 2 कोणी चुकून सुद्धा देऊ नये आणि त्यातल्या त्यात त्याची लागणारी पात्रता अशा संदर्भात एकदम सविस्तरपणे आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडले होते ते सर्वच्या सर्व त्या प्रश्नांची उत्तर आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की महा TET बेसिक अँड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये पाहिले। असे 2 व्हिडिओ झाले आणि त्या व्हिडिओच्या शेवटी सांगितलं होतं की येणारा व्हिडिओ हा आपला महा TET स्ट्रक्चरच्या संदर्भात असणार आहे। तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सिरीज मधला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जो की हा व्हिडिओ पासूनच आपल्याला पेपर कसा असतो आणि अभ्यास कसा करायचा एकदम सविस्तरपणे समजून जाईल। तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की महा TET पेपर स्ट्रक्चर म्हणजे आपल्या महा TETचं स्ट्रक्चर कसं असतं, पेपरचं स्ट्रक्चर म्हणजे पेपरची रचना कशी केलेली असते ती एकदम आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर महा TET आणि CTET पेपर डिफरन्स आता हा का पाहणार आहोत तर आपली लागलीच अगोदर केंद्राची CTET परीक्षा होणार आहे, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राची महा TET ही परीक्षा होणार आहे। मग आता कसं होतं, आता TET आणि CTET ह्या जरी एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्या तरी त्यांची तोंड वेगवेगळीकडे आहेत। नेमका याच्यातील डिफरन्स समजून घेणं गरजेचं असतं कारण इथं TETचा अभ्यास आणि CTETचा अभ्यास याच्यामध्ये जमलिंग करून जमत नाही, या दोघांचं कॉम्बिनेशन करता येत नाही। TETचा सिलेबस वेगळा असतो आणि CTETचा सिलेबस वेगळा असतो। TETचा अभ्यास केल्याने CTETची परीक्षा पास होत नाही आणि CTETचा अभ्यास केल्याने TETची परीक्षा चुकून सुद्धा निघत नाही, अशा गोष्टी आहेत। मग सिलेबसमध्ये काय चेंज असतो तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे हा व्हिडिओ एकदम परिपूर्ण असणार आहे TET आणि CTETच्या अनुषंगाने। त्याच्यानंतर काय आहे महा TET पेपर पॅटर्न आणि महा TETचा सिलेबस। आता फक्त इथे TET नाही CTET सुद्धा पाहणार आहोत। महा TETचा पेपर पॅटर्न काय असतो, त्याचा सिलेबस काय असतो तो एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत। आता जवळजवळ 4 मिनिटं होत आहेत तरी सुद्धा आपला मुद्दा आणखीन चालू झालेला नाहीये, एवढं इंट्रोडक्शन झालेलं आहे। आता विषय गंभीर आहे, एकदम समजून घेणं गरजेचं आहे, पॉइंट टू पॉइंट आणि डिटेल। व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामध्ये काही वाद नाहीये, पण जर खरंच TET आणि CTET पास व्हायची असेल तर हा एकच व्हिडिओ तुमच्यासाठी परिपूर्ण असणार आहे आणि या एकाच व्हिडिओमधून तुमच्या मनातील सर्व संकल्पना दूर होतील। CTET काय असतं, TET काय असतं, या दोघांचा पॅटर्न काय असतो, दोघांचा सिलेबस काय असतो, या दोघांचं स्ट्रक्चर काय असतं, पेपरचं पॅटर्न काय असतं एकदम डिटेलमध्ये समजून जाईल। असो, ह्या मुद्द्याकडे तरी वळू। आता पहिली गोष्ट काय आहे माहिती आहे का, CTET असो किंवा TET असो ह्या दोन्ही पेपर हे 150 मार्काचे असतात। आता TETला सुद्धा पेपर 1 असतो, CTETला सुद्धा पेपर 1 असतो, TETला सुद्धा पेपर 2 असतो, CTETला सुद्धा पेपर 2 असतो। मी तुम्हाला सांगितलं ना एकाच नाण्याच्या 2 बाजू ह्या तशा आहेत। आता हे दोन्ही पेपर 150 मार्काचे असतात, TETचे सुद्धा आणि CTETचे सुद्धा। या दोन्ही पेपरला 2.5 तासाचा वेळ असतो आणि ह्या दोन्ही पेपर पास करायचे असतील तर कास्टवाल्यांना 83 मार्क आणि ओपनवाल्यांना 90 मार्क। हे साधं सरळ स्ट्रक्चर हे एवढं आहे, सिंपल आहे। मग आता
महा TET पेपर 1चं स्ट्रक्चर कसं असतं. आता आपण मुद्द्याला वळू, डिटेलमध्ये येऊ. आता आपण पहिल्यांदा वळू, कुठं वळू, महा TET पेपर 1. आता महा TETचा पेपर 1 सुद्धा पाहणार आहोत आणि त्यानंतर CTETचा पेपर 1 या दोघांचं कॉम्बिनेशन करणार आहोत. या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये सिलेबसचा सुद्धा डिफरन्स पाहणार आहोत. म्हणजे आपले जे काही टायटल आहेत, महा TET पेपरचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा महा TET CTETचा पेपरचा डिफरन्स कसा असतो, महा TET पेपर पॅटर्न व सिलेबस, हे सगळे मुद्दे याच्यामधून कव्हर होतील. मार्क्स 150 मार्काला असतो. प्रत्येक पेपर हा 150 मार्काचा असतो. 2.5 तासाचा वेळ असतो आणि पासिंग ही 83 कास्टवाल्यांसाठी, ओपनवाल्यांसाठी 90 मार्काचा असते. बेसिक माहिती समजली. आता वळू आपण आपल्या महा TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपर 1 ही जी की महाराष्ट्र राज्य शिक्षक परीक्षा परिषद ही घेते. आता आपल्या पेपर 1 मध्ये पहिला विषय असतो इंग्रजी. इंग्रजी हा विषय आपल्या TETला पहिल्या पेपरमध्ये असतो आणि पहिले 30 प्रश्न हे इंग्रजीचे असतात. आता ही इंग्रजी 30 मार्काला विचारली जाते. मग आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा, महाराष्ट्राच्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये इंग्रजीला काय विचारलं जातं, याचा सिलेबस काय असतो तो महत्त्वाचा आहे. तर साधं सरळ आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक पात्रता परीक्षेचा सिलेबसमध्ये 25 मार्काचं ग्रामर असतं आणि 5 मार्काचा पॅसेज असतो. साधं सरळ स्ट्रक्चर आहे. काय, 25 मार्क ग्रामर आणि 5 मार्क पॅसेज, बस. याच्या बाहेर काहीही नसतं. समजलं. पेपर 1 मध्ये इंग्रजी 25 मार्क ग्रामर, 5 मार्क पॅसेज, बस संपलं. आता ह्या ग्रामरमध्ये A to Z विचारलं जातं. मी हेच करावं का, मी तेच करावं का, मी हे नाही केलं तर चालतं का, अजिबात चालत नाही. इथं हेच नाही आहे, हायगाईच करायची नाही आहे. ग्रामर जेवढं आहे ना इंग्रजीचं तेवढं सर्व यायलाच हवं, तसं आहे. आता आपण वळू CTETमध्ये. TETच्या पेपर 1 मध्ये इंग्रजीमध्ये काय असतं, 25 मार्काचा ग्रामर आणि 5 मार्काचा पॅसेज. विषय क्लोज झाला. हे 30 मार्क इंग्रजीचे संपले. आता CTETचं काय असतं. आता इथं काय आहे, CTETला सुद्धा इंग्रजी आहे. मग इथं कसं असतं, इंग्रजी भाषा असते. इथे भाषा 1, भाषा 2, भाषा 3, भाषा 4. तिथं भाषा 1 इंग्रजी असते, भाषा 2 इंग्रजी असते, भाषा 3 इंग्रजी असते, भाषा 4 इंग्रजी असते. आता ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, कोण कसं भाषा निवडतं. आता इथं भाषा इंग्रजी ज्यांनी निवडलेली आहे त्यांचा 30 मार्काला इंग्रजीचा पेपर असतो. मग आता इथं सगळ्यात महत्त्वाचा गुंड किंवा सगळ्यात महत्त्वाचा इथं गोलमाल, सगळ्यात मोठा स्कॅम इथं होतो. आपल्या महाराष्ट्रातले क्लासेसवाले काय करतात, महा TETला इंग्लिश घे रट्टा मार ग्रामर. कुठलं ग्रामर, जे पोलीस भरती, STI PSI कुठल्याही स्पर्धा परीक्षेला असो, जे ग्रामर रट्टा मारून शिकवलं जातं तेच ग्रामर आपल्या TETला सुद्धा शिकवलं जातं. आणि इकडं CTETला सुद्धा तेच ग्रामर शिकवलं जातं. हा मोठा सगळ्यात मोठा स्कॅम आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, CTETच्या पेपरमध्ये 1 मार्काचं सुद्धा ग्रामर विचारलं जात नाही. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, CTET किंवा TET ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्या तरी यांची तोंडे वेगवेगळी आहेत. म्हणजे हे वेगवेगळे जेवण करतात, यांचे वेगवेगळे विचार आहेत. इथं क्लिअर झालं. आपल्या महा TETमध्ये इंग्रजीमध्ये 25 मार्काचं ग्रामर, 5 मार्काचा पॅसेज, 30 मार्क क्लिअर. पण इकडं CTETमध्ये काय आहे हो, 30 मार्काचं ग्रामर अजिबात विचारलं जात नाही. 1 मार्काचं सुद्धा ग्रामर नाही. काय आहे मग इथं, इथं काय असतं, 10 मार्काचा एक पॅसेज, 5 मार्काची एक कविता, हे झाले 15 मार्क. आणि बाकीचे 15 मार्क कशासाठी असतात,
हे 15 मार्क उपयोजनात्मक प्रश्नावर असतात. आता उपयोजनात्मक प्रश्न कुठले आहेत? भाषा, लँग्वेज, जी लँग्वेज लहान विद्यार्थी कसा शिकतो किंवा त्या लँग्वेजमध्ये शिकण्यामध्ये काय अडथळे येतात, जी भाषा विद्यार्थ्यांना शिकवायची असते, मग याच्यामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याच्यावर सुद्धा आधारित प्रश्न विचारले जातात. आता ज्यावेळेस आपण डी.एडला होतो, डी.एडला इंग्लिश होतं, मग इंग्लिश असताना त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल अप्रोच होतं, वेगवेगळ्या मेथड होत्या. त्या मेथडनं विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं त्यावर आधारित 15 मार्काचे प्रश्न हे CTETला विचारले जातात. समजलं? एका मार्काचं ही ग्रामर नाही, 10 मार्काचा पॅसेज, 5 मार्काची कविता हे 15 मार्क आणि 15 मार्क हे उपयोजनात्मक प्रश्नावर, असे 30 मार्क हे CTETला विचारले जातात. आता आपण काय करू, व्हिडिओ जास्त मोठा नाही करायचा. आपण पेपर 1 महा-TETचा पेपर 1, CTETचा पेपर 1, महा-TETचा पेपर 2 आणि CTETचा पेपर 2 सेम पॅटर्न आहे. कसा? पेपर 1 इंग्रजी काय होतं आपल्या महाराष्ट्राच्या मध्ये 25 मार्काचं ग्रामर, 5 मार्काचा पॅसेज, 30 मार्क क्लिअर झाले. केंद्राच्या CTETमध्ये पेपर 1 मध्ये काय होतं? 10 मार्काचा पॅसेज, 5 मार्काची कविता आणि 15 मार्काचे उपयोजनात्मक प्रश्न, हे झाले 30 मार्क. आता आपण बोलू महाराष्ट्र राज्याचे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 मध्ये, तिथंही इंग्रजीचा 30 मार्क असतो. एक गोष्ट क्लिअर करा अगोदर की आपल्या ह्याला 5 सेक्शन असतात. मी मागं सुद्धा सांगितलं की इंग्रजी 30 मार्क, मराठी 30 मार्क, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याच्यानंतर गणित व त्याच्यानंतर परिसर, असा पेपर 1 असतो. आणि केंद्राच्या CTETमध्ये सुद्धा हेच असतं, इंग्रजी 30 मार्क, मराठी 30 मार्क. आपलं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आहे ना, तिथं काय असतं, बालविकास व शिक्षाशास्त्र, ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण तिथं असल्यावर पोचू. आणि आता इथं पेपर 1ला गणित आहे, तिथं सुद्धा गणितच असतं 30 मार्कला. इथं परिसर अभ्यास आहे तर तिथं परिसर अध्ययन असतं. सेम आहे, काहीही फरक नाही आहे. आता पेपर 2चं कसं आहे, इंग्रजी 30 मार्क, इथं CTETला सुद्धा इंग्रजी 30 मार्काला असतो, मराठी 30 मार्क, केंद्राच्या CTETला सुद्धा इंग्रजी 30 मार्काचा असतो. इथं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 मार्क, तर केंद्रामध्ये काय आहे, बालविकास व शिक्षाशास्त्र, तेच आहे, बाकी काही नाही. पण त्याच्यामध्ये सिलेबसचा फरक असतो, तो आपण क्लिअर करू. आता इथं महत्त्वाचं आहे, पेपर 2 मध्ये काय आहे, पेपर 2 हे 2 असतात. एक 60 मार्काचा असतो, सामाजिक शास्त्र हा 60 मार्काचा असतो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पण सामाजिक शास्त्र आहे, केंद्राची CTET आहे, तिथं सुद्धा सामाजिक शास्त्र आहे. किंवा इथं सामाजिक शास्त्र नको वाटत असेल तर तुम्ही गणित विज्ञान घ्या, तो सुद्धा पेपर 60 मार्काचा असतो आणि CTETमध्ये सुद्धा तो 60 मार्काचा असतो. असो, आता आपण वळू. इंग्रजीचं क्लिअर झालं, 25 मार्क ग्रामर, 5 मार्क पॅसेज, 30 मार्क क्लिअर आपल्या महाराष्ट्राच्या TETमध्ये. केंद्रामध्ये आलो, केंद्रामध्ये कसं आहे, 10 मार्क पॅसेज, 5 मार्क कविता, 15 मार्क उपयोजनात्मक प्रश्न, हे झाले 30 मार्क. आता आपल्या महा-TETचा पेपर 2 जो की असतो 6वी ते 8वीला, पेपर 1 असतो 1ली ते 5वीला, पेपर 2 असतो 6वी ते 8वीला. आता पेपर 2 हा महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा आहे, तिथं सुद्धा 30 मार्काचा आहे. मग इथं सिलेबस काय असतो, इथं सिलेबस पेपर 1ला जो दिलेला आहे तोच, 25 मार्काचं ग्रामर A to Z आणि 5 मार्काचं पॅसेज, हे झालं 30 मार्क. आता केंद्राची जी CTET आहे पेपर 2, याच्यामध्ये 30 मार्क कसे असतात, सेम. पेपर 1 कसा होतो, 10 मार्काचा पॅसेज, 5 मार्काची कविता आणि 15 मार्काचे उपयोजनात्मक प्रश्न, हे असे CTETला पेपर 2 मध्ये विचारले जातात. समजलं? पहिला आपलं क्लिअर झालं, इंग्रजी क्लिअर झालं. इंग्रजी कशाचं क्लिअर झालं, आपल्या पेपर 1 TET, पेपर 1 CTET, पेपर 2 TET, पेपर 2 CTET, हे एकदम क्लिअर केलेलं आहे. असं प्रत्येकाला सेपरेट न पाहता आपण तुलनात्मक समजून घेत आहोत. आता आपण वळू मराठी. महा-TETचा पेपर 1 मध्ये मराठी 30 मार्काला असतं. त्याच्यामध्ये ह्या मराठीमध्ये काय विचारलं जातं, हो मराठीमध्ये काय विचारलं जातं, हे महत्त्वाचा प्रश्न आहे.
इथं आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मराठीमध्ये काय विचारलं जातं? 20 मार्क व्याकरण असतं. 20 मार्काचं हे व्याकरण असतं. त्यानंतर 5 मार्काचा पॅसेज असतो, उतारा असतो. आता हे 5 मार्कामध्ये कविताही असू शकतो आणि धड्यातला एखादा उतारा सुद्धा असू शकतो. त्याच्यावर 5 प्रश्न विचारले जातात आणि 5 मार्क हे जनरल नॉलेजवर आधारित असतात. 20, 5, 5 असा आपला महाराष्ट्र राज्याच्या मराठीचा पेपर 1चं स्ट्रक्चर आहे. 20 मार्क व्याकरणावर आधारित व्याकरण कुठलंही, 20, 5, 5 कुठलंही व्याकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं हाय गई नाही. नाम असेल, सर्वनाम असेल, विशेषण असेल, क्रियाविशेषण असेल, क्रियापद असेल, त्याच्यामधले वेगवेगळे प्रकार असतील, वाक्याचं पृथक्करण असेल, अलंकार असेल, मग पुन्हा वेगवेगळे रस असतील, वेगवेगळे शब्द असतील, असं काहीही विचारलं जातं. कुठं? मराठीमध्ये 20 मार्काला. 5 मार्काचं पॅसेज असतो, कवित गद्य असतं किंवा पद्य असतं आणि बाकीचे हे 5 मार्क हे जनरल नॉलेजवर आधारित असतात. आता हे जनरल नॉलेज कुठलं आहे? ज्ञानपीठ पुरस्कार कुणाकुणाला भेटले, कोणतं पुस्तक कुणाचं आहे, कोणती कविता कुणाची आहे, मग जे काही अवॉर्ड वगैरे भेटत असतात ते कधी केव्हा कुणाला भेटले जातात ते इथं विचारले जातात. मग पुन्हा वेगवेगळे संमेलन होतात, मराठी साहित्य संमेलने होतात, त्यावर आधारित प्रश्न असतात. मग जे की भाषा विषयाची संबंधित व्यक्ती आहेत त्याच्यावर आधारित असे 5 मार्काचे प्रश्न विचारले जात आहे की जनरल नॉलेजवर आधारित आहेत. मग याच्यामध्ये टोपण नावे सुद्धा आली. हे जनरल नॉलेजचा भाग आहे. हे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये विचारलं जातं. काय? 20 मार्क व्याकरण, 5 मार्क कविता किंवा उतारा आणि 5 मार्क हे जनरल नॉलेजवर आधारित असतात. पण आपल्या क्लासेसमध्ये काय शिकवलं जातं? सर्वच्या सर्व व्याकरण, फक्त व्याकरण. हे बाकीचं काही शिकवलं जात नाही. परीक्षेला काय अपेक्षित आहे, परीक्षेमध्ये काय विचारलं जातं याचा तीळ मात्र संबंध नाही. जर संबंध आला तर योगाने आला असं असतं ते. म्हणून क्लासेसच्या जास्त नादी लागायचं नसतं. तसाच कॅम्प कुठे केला जातो? CTETच्या भाषा विषयाला. मग आता लगेच CTETचे भाषा विषय आहेत. इंग्रजीला कसं सांगितलं, इंग्रजीला 1 मार्काचं सुद्धा ग्रामर नसतं, तरी सुद्धा इंग्रजी क्लास घेतात CTETच्या आणि इंग्लिशमध्ये काय शिकवतात? ग्रामर. आता ही जी काही आपली भाषा आहे, ही जी काही मराठी आहे ती CTETला सुद्धा आहे. मग याच्यामध्ये भाषा 1, भाषा 2, भाषा 3, भाषा 4, भाषा 5 अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये असते. ते आपल्या निवडण्यावर आधारित असते. ते तुम्हाला पेपर आल्यानंतर कळतं. आता तुम्ही कळाल भाषा 1 मराठी आणि भाषा 2 इंग्लिश एवढंच असतं, नसतं. CTET पेपरला भाषा 1 मराठी असते, भाषा 2 इंग्लिशही असते, भाषा 1 कन्नड ही असते, भाषा 1 उर्दू ही असते. तसंच आहे 4-5 भाषा असतात. आपल्या 22 भाषा आहेत. एवढ्या भाषेमधून भाषा तिथे विचारलेल्या असतात. आपण जो निवडतो त्यावर असतो. आता आपलं मराठी आहे ना, मराठी पुरतं संबंधित आहे. मग इथं आपला जसा पॅटर्न आहे 20-5-5 तसा इथं CTETला आहे का? हो 20-5-5 तर अजिबात नाही. इथं पॅटर्न काय आहे? 10 मार्क धडा, 5 मार्काची कविता आणि 15 मार्काचे उपयोजनात्मक प्रश्न असे CTETला विचारले जातात. काय विचारले जातात? 10 मार्काचा पॅसेज म्हणजे उतारा. ह्याच्यामधले उतारा दिलेला असतो, खाली प्रश्न दिलेले असतात, उतारा वाचून त्या प्रश्नाची उत्तरे लिहायची असतात. 10 मार्क एकदम सोपं. लहान 4थीच्या लेकराला सुद्धा 10 मार्क भेटतात. 5 मार्काची कविता दिलेली असते, खाली प्रश्न असतात, प्रश्न वाचून कवितेतले उत्तर शोधून गोल करायचे असतात. हे 15 मार्क एकदम इझी गोईंग आहे. CTET का सोपी असते तर ह्यामुळेच, कारण असे 15 मार्क इझी पडतात. इंग्लिशचा जो पॅसेज असतो आणि एक कविता असते, 15 मार्क इझी गोईंग मिळून जातात. इझी गोईंग समजलं ना? तसं आहे. मग राहिले 15 मार्क. हे 15 मार्क कशाचे हो? आता मराठीमध्ये काय आहे? ऐकणे, लिहिणे, वाचणे. मग याच्यामध्ये वेगवेगळे दोष येतात. हे दोष का येतात? मग विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर कोणत्या पद्धतीने कसं शिकवायचं? मग याच्यामध्ये आणखीन एक आहे नवीन शैक्षणिक धोरण. या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं? 1ली ते 5वीचा विद्यार्थी आहे पेपर 1 साठी. मग ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांना
कोणत्या पद्धतीने शिकवायचं किंवा एखादी सिच्युएशन दिलेली असते, ह्या सिच्युएशनमध्ये तो विद्यार्थी कसा रिॲक्ट करेल इथं विचारलं जातं. आणि भाषेसंदर्भात तुम्हाला किती ज्ञान आहे हे इथं असतं. याच्यावर आधारित 15 मार्काचे प्रश्न असतात. हे एकदम सोपे आहेत. इथं 30 पैकी 30 मार्क भेटू शकतात. CTET मध्ये मराठीमध्ये 30 पैकी 30 मार्क आराममध्ये भेटतात. जर तुमचं वाचन कौशल्य, श्रवण कौशल्य जर चांगलं असेल आणि त्यावर आधारित तुमचं कम्युनिकेशन चांगलं असेल, तसेच मराठीमध्ये 30 मार्क आणि इंग्लिशमध्ये सुद्धा 30 मार्क पडून जातात. आता आपण DEDला असताना जे काही धडे होते ते धडे सुद्धा वाचून गेले. DEDला मराठी होतं ना, मग ते मराठीचं पुस्तक जशास तसं जरी वाचलं तर तुमचे इथले 15 मार्क्स कव्हर होतात. इंग्लिशला सुद्धा इंग्लिश विषय होता, तो जरी पुस्तक वाचलं तरी तुमचे इथले 15 मार्क्स कव्हर होऊन जातात. इथं ग्रामर 1 मार्काचं सुद्धा नसतं CTETला. लक्षात घ्या, CTETचा पेपर देताना ग्रामर 1 मार्काचं सुद्धा विचारलं जात नाही. हे डोसक्यामध्ये फिट करून घ्या. आता TETचा पेपर 2 तिथं सुद्धा मराठी आहे, मराठी 30 मार्क आहे. मग पेपर 2 मधलं मराठी 30 मार्क काय आहे हो? सेम आहे. इथं 20 मार्क व्याकरण, 5 मार्क कविता किंवा उतारा आणि 5 मार्क जनरल नॉलेज. सेम इकडं TETच्या पेपर 1 मध्ये कसं होतं, सेम इकडं TETच्या पेपर 2 मध्ये आहे. आता पेपर 2ला जास्त एक्सप्लेन करून सांगत नाहीये, कारण पेपर 1 मध्ये आपण जास्त एक्सप्लेन करतोय की नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जायचा. आता CTETचा पेपर 2 मराठी काय आहे? सेम आहे. CTETचा पेपर 1 मराठीमध्ये जो काही सिलेबस होता सेम CTETच्या पेपर 2 मध्ये सिलेबस सेम आहे. फक्त इथं काय वाढतं, 6वी ते 8वीचा वयोगट धरला जातो. पेपर 1 मध्ये 1ली ते 5वीचा वयोगट धरला जातो आणि 6वी ते 8वी मध्ये 8वी पर्यंत किंवा 10वी पर्यंतचा वयोगट धरला जातो. असा साधा सरळ विषय आहे. इथं CTET मध्ये मराठीमध्ये व्याकरण 1 मार्काचं सुद्धा नसतं. क्लिअर आहे. चला पुढे आपण. आता सगळ्यात मोठा स्कॅम कुठं होतो तो इथं होतो. भाषा विषयामध्ये तर झाला, व्याकरणाचा स्कॅम करतात. आपल्या TETला ग्रामर विचारलं जातं, CTETला ग्रामर 1 मार्काचं सुद्धा विचारलं जात नाही. असो, आता आपण वळू बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. TETचा पेपर 1 आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. हा विषय जरी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणून दिलेला असला तरी हे मानसशास्त्राच्या अंतर्गत येत असतं. व काय विचारतात TETला, बालमानसशास्त्र आहे, बालमानसशास्त्र शिकवा, बालमानसशास्त्र शिकवा. नुसतं बालमानसशास्त्र नसतं, इथं द्यायला त्यांनी नाव फक्त बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र दिलेलं आहे. तर तसं नाही. ह्याच्या अंतर्गत आपल्याला बालमानसशास्त्र सुद्धा शिकावं लागतं, व्यक्तिमत्व सुद्धा शिकावं लागतं, सामाजिक मानसशास्त्र शिकावं लागतं, भावनिक मानसशास्त्र शिकावं लागतं, बाल गुन्हेगारीचं मानसशास्त्र शिकावं लागतं, अध्ययन आणि अध्यापनाचे मानसशास्त्र शिकावं लागतं आणि शैक्षणिक मानसशास्त्र सुद्धा शिकावं लागतं. एकंदरीत संपूर्ण मानसशास्त्र शिकावं लागतं. नुसतं बाल मानसशास्त्र शिकून मानसशास्त्र या ह्याच्यामध्ये 30 मार्क पडत नसतात. हे डोक्यामध्ये फिट करा, म्हणजे डोक्यामध्ये फिट करा. असो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा 30 मार्काचा विषय असतो पेपर 1ला आपल्या TETला. आणि CTETला सुद्धा हा 30 मार्काला असतो. आणि तिथं हा पेपर बालविकास व शिक्षाशास्त्र या नावाने ओळखला जातो. हा सुद्धा 30 मार्काला असतो. आपल्या पेपर 2 मध्ये सुद्धा बालमानसशास्त्र 30 मार्काचा आहे. तो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या नावाने ओळखला जातो. केंद्राच्या CTET मध्ये सुद्धा मानसशास्त्र आहे. तो विषय किंवा तोच विषय बालविकास व शिक्षाशास्त्र या नावाने ओळखला जातो आणि तो सुद्धा 30 मार्काला असतो. हे क्लिअर झालं. आता ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, यांचा सिलेबस काय असतो. आपल्या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये काय आहे हो, ह्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक आहेत. मानसशास्त्राचे स्वरूप विचारलं जातं, मग त्यानंतर वेगवेगळ्या उत्पत्त्या विचारल्या जातात. कुठल्या, थॉर्नडाईकच्या आहे प्रयत्न प्रमाण उत्पत्ती. मग आणखीन वेगवेगळ्या उत्पत्त्या असतात. कुठल्या, प्रयत्न प्रमांतर उत्पत्ती झाली, साधक अभिसंधान उत्पत्ती आहे, अभिजात अभिसंधान उत्पत्ती,
सानिध्य अभिसंधान उत्पत्ती आहे, पुन्हा प्यावलावची उत्पत्ती आहे. वेगवेगळ्या उत्पत्त्या इथं विचारल्या जातात. फक्त तेवढंच नाही, त्याच्यापेक्षा आणखीन जास्त बुद्धिमत्तेबाबत एक घटक आहे तो सुद्धा विचारला जातो, तो खूप मोठा आहे. त्यानंतर वाढ व विकास हा एक टॉपिक आहे, तो विचारला जातो. व अध्ययन व अध्यापनाचे मानसशास्त्र विचारलं जातं. त्यानंतर आणखीन घटक आहे कुठला, व्यक्तीचं व्यक्तिमत्व, तो सुद्धा विचारलं जातं. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या आहेत, शिक्षणाच्या व्याख्या आहेत, शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत, बुद्धीच्या व्याख्या आहेत, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या विचारल्या जातात. सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून ह्याच्यामध्ये विचारलं जातं. आणि त्याच्यामध्ये आणखीन महत्त्व शिक्षकाचे व्यक्तिमत्व यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. कशामध्ये, आपल्या महा-TET मध्ये. आता महा-TETचा पेपर 1 मध्ये मी तुम्हाला जेवढं सांगितलं ना, तेवढं सगळं आपल्या महा-TETच्या पेपर 2 मध्ये विचारलं जातं. फक्त थोडीशी त्याची व्याप्ती जास्त आहे. महा-TETच्या पेपर 1 मध्ये थोडेसे मानसशास्त्राचे सोपे प्रश्न असतात आणि पेपर 2 ला थोडेसे अवघड प्रश्न असतात. आता महत्त्वाचं काय आहे, आपल्या मानसशास्त्रामध्ये बाल मानसशास्त्रावर आधारित वाढ व विकास हा घटक जरी असला तो फक्त, आणि वाढ व विकासाच्या ज्या काही अवस्था आहेत, कुमार अवस्था आहे, किशोर अवस्था आहे, पुन्हा हे आहे तारुण्य अवस्था आहे, प्रौढ अवस्था आहे, पुन्हा ती पौगंड अवस्था आहे, अशा वेगवेगळ्या अवस्था आहेत. ह्या अवस्था कोणी सांगितल्या, अर्नेट जोन्सने. फक्त अर्नेट जोन्सच्या ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत यावर आधारित आपल्या मानसशास्त्रावर प्रश्न विचारले जातात. पण आता सगळ्यात महत्त्वाचं आपण वळू. मानसशास्त्रामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मानसशास्त्राचा सिलेबस काय आहे, बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, हा सगळा तुम्हाला मी सांगितला. एकंदरीत 30 मार्काचा सिलेबस. आता वळू आपण CTETच्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये बाल विकास व शिक्षाशास्त्र याच्यामध्ये काय विचारलं जातं. एकदम साधं सरळ लॉजिक आहे. काय लॉजिक आहे, इथं तुम्हाला काय विचारलं जातं माहिती आहे का, आपल्याला वाढ विकास अर्नेट जोन्सच्या अवस्था होत्या ना, तसं नाही. CTETचा मानसशास्त्राचा सिलेबस हा टोटल चेंज आहे, 100% चेंज आहे. आपल्या TETचा आणि TETचं इकडं काहीही विचारलं जात नाही. अर्नेट जोन्सवर आधारित ज्या काही अवस्था आहेत हिथं विचारल्या जात नाहीत. हिथं काय विचारलं जातं, फक्त इथं जीन पियाजे कुठला होता, जीन पियाजेनं काय सांगितलं, जीन पियाजेचे बोधात्मक विकास ही उत्पत्ती आहे, ती कशा संदर्भात आहे, कशी कार्य करते. कोहलरबर्ग आहे. आपल्या कोहलरबर्गची इकडे उत्पत्ती काय आहे, समाकारवादी समदिष्टवादी उपपत्ती आहे ना. मग इकडं काय उत्पत्ती आहे हो त्याची, नैतिक विकास उत्पत्ती आहे. मग नैतिक विकास उत्पत्ती संदर्भात कोहलरबर्गने काय काय सांगितलेलं आहे, कोणकोणत्या अवस्था सांगितलेल्या आहेत, कोणकोणते वयोगट सांगितले, त्या वयोगटावर आधारित प्रश्न CTETच्या पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जातात. त्यानंतर आहे सिग्मंड फ्राईड. आता हा फ्राईडचा मनोविश्लेषणवादी सिद्धांत सुद्धा आहे, यावर आधारित इथं प्रश्न विचारले जातात. त्यानंतर व्यक्तिमत्व विकास उत्पत्ती कुणाची आहे, सिग्मंड फ्राईडची आहे. मग व्यक्तिमत्व विकास उत्पत्तीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, त्या फक्त CTETला विचारल्या जातात. आपल्या TETला अजिबात विचारल्या जात नाहीत. सिलेबस टोटल चेंज आहे, हेच मी सांगतोय तुम्हाला. फ्राईडचं झालं. व्यक्तिमत्व विकास उत्पत्ती मनोविश्लेषणात्मक सिद्धांत आहे, इदम अहम पर अहम, त्याच्या संदर्भात आहे, तो इथं विचारला जातो. त्यानंतर आहे लेव वायोदस्की. आता हे नाव जरी उच्चारायला अवघड असलं तरी यावर आधारित CTETला भरपूर प्रश्न असतात. काय असतात, याचं काय आहे, समाज सांस्कृतिक उत्पत्ती, म्हणजे सामाजिक सांस्कृतिक उत्पत्ती आहे कुणाची, लेव वायोदस्कीचं. हे आपल्या TETला अजिबात नाही, आपण हे नाव कधीही ऐकले नसतात. आपण CTETचा पेपर द्यायला जातो, हे एकदम येतात, काही समजतच नाही, असं होतं. असा सिलेबस आहे. आता एवढ्यावर आधारित आपल्या CTETला प्रश्न विचारले जातात. आता हे कसे विचारले जातात, 15 मार्काचे प्रश्न हे उपयोजनात्मक आधारित असतात. आता आणि 15 मार्काचे प्रश्न यांच्यावर असतात. आता ह्याच्यामध्ये वाढ विकासवर एवढे आहेत, यांच्या वाढ विकासच्या उपपत्त्या आहेत. मग बुद्धीच्या व्याख्या, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या, अध्ययन अध्यापनाच्या व्याख्या तिथंही विचारल्या जातात, पण तितक्याशा नाही. हे 15 मार्क यांच्यावर विचारले जातात.
आणि यांच्या काही ज्या उत्पत्त्या आहेत त्या उत्पत्त्याचा कसा वापर केला जातो यावर आधारित 15 मार्काचे उपयोजनात्मक प्रश्न असतात. कुठं? CTET मध्ये. असा साधा सरळ सिलेबस आहे. CTETच्या पेपर 1ला 30 मार्काला एवढं विचारलं जातं आणि पेपर 2 मध्ये CTETच्या पेपर 2ला पण 30 मार्काला एवढं विचारलं जातं. क्लिअर आहे? आपलं इंग्लिश क्लिअर झालं, मराठी क्लिअर झालं, मानसशास्त्र क्लिअर झालं. तेही महा-TET पेपर 1, CTET पेपर 1, महा-TET पेपर 2, CTET पेपर 2 हे क्लिअर झालं. आता आपण वळू गणित. आता गणित हे काय आहे? आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला गणित हे 30 मार्काला विचारलं जातं. फक्त याच्यामध्ये गणित आहे का? हो, नाही. ह्याच्यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि भूमिती आहे. ह्याच्यामध्ये भूमितीचे जास्त प्रश्न विचारले जातात. आता कसं आहे, कधी गणित 10 मार्काला विचारतात, बुद्धिमत्ता 10 मार्काला विचारतात आणि भूमितीसुद्धा 10 मार्काला विचारलं जातं. असं कॉम्बिनेशन करून 30 मार्काचा प्रश्न असतो. मग हे कुठलंही काहीही विचारलं जातं. आता तुम्ही कुठलीही मोठाले पुस्तकं घ्या, क्लासेस करा, त्याचा काहीही उपयोग होत नाही आहे. कारण इथला पॅटर्न खूप वेगळा आहे. तुम्ही 2013 पासूनचे आत्तापर्यंत जे प्रश्नपत्रिका चेक करा, सर्व प्रश्न रिपीट झालेले असतात, फक्त आकडे बदल केलेले असतात आणि त्यातला जो काही पॅटर्न आहे तो एकच पॅटर्न विचारला जातो. आता ह्याच्यामध्ये हे करायचं झालं तर जे काही इष्टिका चिठ्ठीचं असतं, म्हणजे जो काही ठोकळा असतो, ठोकळा एक काढ एक जे असतात, तो तर प्रश्न दरवेळेस फिक्स असतो, 1 मार्क देऊन जातात. असे काही कॉमन प्रश्न आहेत ते दरवेळेस येतात. असा सिलेबस आहे. ह्याच्यामध्ये गणित आहे, बुद्धिमत्ताही आहे, भूमिती आहे, विचारलं जातं. 30 मार्काला पेपर 1ला. आता CTETला गणिताचं 30 मार्काला काय विचारलं जातं हा प्रश्न आहे. तर इथं गणितामध्ये CTETला 30 मार्काला काय विचारलं जातं? 15 मार्काचं गणित विचारलं जातं. या गणितामध्ये तुम्हाला गणित विचारतात, बुद्धिमत्ता विचारतात आणि एखादा प्रश्न भूमितीचा असतो आणि बाकीचे 15 मार्क हे उपयोजनात्मक प्रश्न असतात. म्हणजे कसं, आता जर 3 आहे, आपण 3 कसं लिहितो? हे 3 आपण असं लिहितो. जर 3 हे जर एखादा व्यक्ती असं लिहित असेल तर हा कुठला दोष झाला? हा दोष निवारण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करायला हवं? अशावर आधारित प्रश्न म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न हे तिथं विचारले जातात. प्रश्न 15 मार्काचे. कुठं? CTETला. इथं 30च्या 30 मार्काचं गणित नसतं. आपल्या इथं कसं 30च्या 30 मार्क गणित, बुद्धिमत्ता, भूमिती यांचं कॉम्बिनेशन करून विचारलं जातं. CTETला तसं नसतं. पेपर 1लाही आणि पेपर 2लाही 15 मार्क गणित, बुद्धिमत्ता, भूमिती कट, विषय कट आणि 15 मार्क हे उपयोजनात्मक प्रश्न. हा झाला पेपर 1 CTET आणि TETचं. आता महा-TET पेपर 2 याच्यामध्ये काय आहे? हे तर 60 मार्काचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. कुठला? सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान. आता इथं कसं आहे माहिती आहे का? 60 मार्काचं सामाजिक शास्त्र आहे आणि केंद्राच्या पेपर 2 मध्ये CTET मध्ये सुद्धा सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान असा 60 मार्काचा विषय आहे. तो आपण अगोदर क्लिअर करू, म्हणजे महा-TET किंवा CTETचा पेपर 2 हा एकदम क्लिअर होऊन जाईल. आता 60 मार्काचं सामाजिक शास्त्र. आपल्या महाराष्ट्राच्या TET मध्ये सामाजिक शास्त्र 60 मार्क. म्हणजे ह्याच्यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये कुठलं आलं? इतिहास आलं आणि भूगोल आलं. मग इतिहासाच्या अंतर्गत राज्यशास्त्र आलं, नागरिकशास्त्र आलं. भूगोलमध्ये काय आलं? भूगोलमध्ये अर्थशास्त्र सुद्धा आलं. इथं कसं आहे? सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास आणि भूगोल. इतिहास 30 मार्क, भूगोल 30 मार्क असं कॉम्बिनेशन करून प्रश्न विचारले जातात. मग हे इतिहास भूगोलाचे प्रश्न कुठले विचारले जातात? हे तुम्हाला प्राथमिकच्या पुस्तकावर आधारित विचारले जातात आणि हे 12वी पर्यंत असतात. याच्या बाहेरचा एकही प्रश्न नसतो. 60च्या 60 मार्क तुम्हाला हे भेटून जातात. तेही जुन्या पुस्तकावर आधारित प्रश्न असतात. ओके, सामाजिक शास्त्र झालं. आणि आता गणित विज्ञान काय आहे हो? गणित 30 मार्क आणि विज्ञान 30 मार्क असतो. असा मिळून 60 मार्काचं तुम्हाला गणित विज्ञान असतं. तुम्ही इथं सामाजिक शास्त्र हे निवडू शकता किंवा गणित विज्ञान ही निवडू शकता. आता हा विषय कोण आणि कसा निवडायचा तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. इथं वेळ घालणार नव्हता आपण, कारण आधीच व्हिडिओ खूप मोठा होता. आता वळू आपण CTETला. CTETला सुद्धा सामाजिक शास्त्र आहे 60 मार्काचं. मग याच्यामध्ये सुद्धा इतिहास आहे, भूगोल आहे. मग याचं कॉम्बिनेशन कसं केलं जातं? इतिहास 15 मार्क हे पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नावर असतात. भूगोल 15 मार्क हे पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न असतात.
आणि बाकीचे 15 मार्क हे उपयोजनात्मक असतात। याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आणि हा सामाजिक शास्त्र किंवा पर्यावरण हा जो काही विषय आहे, इतिहास भूगोल हा विषय विद्यार्थ्यांना तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवता, उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात। एखादी सहल अरेंज केलेली आहे, तिथं एखादा टॉपिक शिकवायचा असेल तर तो त्या वातावरणामध्ये तुम्ही कसा शिकवाल असे प्रश्न इथं तुम्हाला CTET मध्ये विचारले जातात। क्लिअर आहे। आता गणित विज्ञानाकडे येऊ। गणित विज्ञान आपल्याकडे गणित 30 मार्क, विज्ञान 30 मार्क, 30च्या 30 मार्क हे गणित असतात। आता 30च्या 30 गणित म्हणजे याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, भूमिती आलं, विज्ञानमध्ये सगळं आलं, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र। पण हे कुठले आले? प्राथमिकच्या पुस्तकावर, 3री पासून फक्त 10वी पर्यंत, ह्याच्या बाहेरचा एकही प्रश्न विचारला जात नसतो। उगम मार्केटमधले जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र असले मोठे पुस्तके घेऊन त्याचा काही उपयोग होत नाही। फक्त प्राथमिकचे पुस्तकं 10वी पर्यंत विज्ञान सफिशियंट आहेत, 30 पैकी 30 मार्क भेटून जातात। आता इकडे CTETला 60 मार्क आहेत। सामाजिक शास्त्राचं मी तुम्हाला सांगितलं। आणि आता गणित विज्ञानला तिथं काय आहे? 15 मार्क गणित विचारले जातात, गणित, बुद्धिमत्ता, भूमिती, आणि बाकीचे 15 मार्क हे उपयोजनात्मक विचारले जातात। जसं CTETच्या पेपर 1 मध्ये होतं ना, तसं सेम पॅटर्न। मग आता इथं विज्ञान आहे, मग विज्ञानचं काय विचारलं जातं? विज्ञानचं 30 मार्क आहेत ना, त्याच्यापैकी 15 मार्काचं हे विज्ञान हे पाठ्यपुस्तकावर आधारित असतं आणि बाकीचं 15 मार्क हे उपयोजनात्मक आधारित असतं। क्लिअर आहे। TETचा पेपर 2 आणि CTETचा पेपर 2 एकदम डिटेलमध्ये आपण पाहिलेला आहे, तो क्लिअर झाला। आता TETचा पेपर 1 आणि पेपर 2 राहतो कुठला? फक्त परिसर अभ्यास, सगळ्यात महत्त्वाचा विषय। मग हा परिसर अभ्यास 30 मार्काला जरी असला तर खूप खतरनाक विषय आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे। मग ह्याच्यामध्ये परिसर अभ्यास सुद्धा विचारलं जातं आणि विज्ञान सुद्धा विचारलं जातं। असं मिळून तुम्हाला इथं 30 मार्क भेटतात। हे 30 मार्क मिळवणं खूप सोपं आहे। कसं? तुम्ही जे काही पूर्वीचे पेपर आहेत ते सगळे ॲज इट इज कॉपी डोक्यामध्ये ठेवलं तर तुम्हाला 30 पैकी 30 मार्क भेटून जातात असं वाटतं। तसं नसतं, कारण पुढल्या पेपरमध्ये फक्त शब्दांचा बदल करतात, अशी गुगली टाकतात, असे इयरकर टाकतात, असे बाउन्सर टाकतात, तिथं निभाव लागत नाही। त्यासाठी इथं एकदम प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं असतं। परिसर अभ्यासा भले माणसं इथं नापास होतात। आता वळू आपण CTETच्या पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास म्हणजे परिसर अध्ययन म्हणून दिलेला आहे। तिथं काय विचारलं जातं? 15 मार्क पाठ्यपुस्तकावर आधारित असतात। पेपर 1 आहे ना, 1ली ते 5वीच आहे, म्हणून 5वी पर्यंतचे पुस्तक अभ्यास करून जमतं का? नाही, 10वी पर्यंतचे वाचावे लागतात। ह्याच्यामध्ये तुम्हाला इतिहास वाचावा लागेल, भूगोल वाचावा लागेल, नागरिकशास्त्र वाचावं लागेल, विज्ञान वाचावं लागेल आणि पर्यावरणाची सुद्धा पुस्तकं वाचावे लागतील। एवढं सगळं करून तुम्हाला 30 मार्क भेटतात आपल्या कुठं परिसर अभ्यासामध्ये। आणि तिकडं CTETमध्ये सुद्धा 30 पैकी 15 मार्क हे पाठ्यपुस्तकावर आधारित असतात, प्रायमरीची पुस्तकं 1ली पासून 10वी पर्यंतचे, आणि बाकीचे 15 मार्क हे उपयोजनात्मक प्रश्न त्यावर आधारित असतात। तर असा आहे TET पेपरचा स्ट्रक्चर किंवा CTETचं स्ट्रक्चर। त्याच्यामध्ये TET आणि CTET मधला एकदम डिफरन्स तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगितलेला आहे। सिलेबस काय असतो, सिलेबसचा डिफरन्स कसा आहे, त्याचा पॅटर्न काय आहे, तो एकदम सगळं तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे। आता इकडलं जसं दिलेलं आहे इंग्रजी, मराठी, बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास ॲज इट इज ह्याच पद्धतीने आपल्या TETचा पेपर असतो। हा पेपर आहे आपल्या TETचा। ह्याच्यामध्ये आहे सरळ इंग्रजी, मराठी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, गणित, परिसर अभ्यास ॲज इट इज तसाच क्रम असतो आणि 30-30 मार्काला विचारले जातात, काहीही बदल नसतो। सिलेबस जसा आहे ना तसा अप टू डेट मी तुम्हाला दिलेला आहे। आता हा केंद्राचा CTETचा पेपर असा आहे। याचा पॅटर्न कसा असतो? याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला बालविकास व शिक्षणशास्त्राचे 30 प्रश्न असतात, त्यानंतर गणिताचे 30 प्रश्न असतात, त्यानंतर पर्यावरण अध्ययन असतात, त्यानंतर भाषा 1 आणि त्यानंतर भाषा 2 असे प्रश्न असतात, म्हणजे 30-30 मार्काचे। हा असा आहे, ठीक आहे। आपण जो काही हट्टास केलेला आहे की TET मिशन पर्व 2 म्हणजे मिशन TET पर्व 2 जो काही चालू केलेला आहे त्याच्यामधला हा अशा प्रकारे 3रा व्हिडिओ होता। आता एकदम तुम्हाला TET बद्दलच्या ज्या काही शंका किंवा CTET बद्दलच्या ज्या काही शंका होत्या सगळ्या क्लिअर झालेल्या आहेत। मग आता इथून अभ्यास करायला काही हरकत नाहीये। त्या अनुषंगाने पहिल्याच प्रयत्नामध्ये TET कशी क्रॅक करावी याच्या संदर्भात आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे
TET पेपर 1 असो किंवा TETचा पेपर 2 असो, हा पहिल्याच प्रयत्नामध्ये कसा क्रॅक करायचा याच्या संदर्भात महत्त्वाचे काही टिप्स आहेत, ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूत. एकदा का त्या टिप्स पाहिल्या त्यानंतर ग्राउंड लेवलवर आपला अभ्यास चालू होईल. कसा? त्यानंतर आपण प्रत्येक विषयाचा मराठीचा इंग्रजीचा सिलेबस काय आहे एकदम पॉईंट टू पॉईंट डिटेलमध्ये पाहायला चालू करू. एकदा इंग्रजीचा सिलेबस पाहिला तर मग तो सिलेबस पाहिल्यानंतर त्याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये इंग्रजीमध्ये काय गोष्टी करायच्या, काय गोष्टी करायच्या नाहीत त्याच्या टिप्स पाहू. म्हणजे इंग्रजीमध्ये 30 पैकी 25 मार्क भेटून जातात. असं सगळ्या विषयाचं करू. ते झाल्यानंतरच मग आपण डायरेक्ट नोट्सला चालू करू. कारण ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या जर जाणून घेतलं तर तुम्ही TETचा सिलेबस किंवा TETला असं उकळून पिल्यासारखं होतं. मग तुम्ही TET कधीही नापास होणार नाहीत. एकदाच अभ्यास करायचा आहे, पुन्हा 100 वेळा जरी TET दिली तर 100 वेळा निघाली पाहिजे, असं आपण उकळून पिणार आहोत. एकदम डिटेलमध्ये, डीपमध्ये, ना आता ना कधी असं कुणीच सांगितलं नाही, अशा पद्धतीने आपण सगळं डीपमध्ये पाहणार आहोत. विषय अवघड आहे, व्हिडिओसुद्धा मोठे मोठे होत आहेत कारण एक्सप्लेन करून सांगणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही क्लासमध्ये तुम्हाला अशी माहिती भेटणार नाही. कुठल्याही यूट्यूब व्हिडिओजमध्ये एवढं ऐकायला आणि सांगायला किंवा कुणी असं सांगितलं सुद्धा नाही आणि सांगणार सुद्धा नाही, कारण एवढं डीपमध्ये कुणी सांगत नसतं. असो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपण सांगत असतो कारण सर्वांना TET पास व्हायचं, सगळ्यांना नोकरी लागायची आहे. पण इथं क्लासेसवाले फक्त पोटाचं स्वतःचं पोट भरायला, पैसा कमवायला बसलेले आहेत. आपल्याला ना पैसे कमवायचे आहेत, ना आपल्याला आपली तिजोरी भरायची आहे. आपल्याला कसं आहे, जे माहिती आहे ना ते एकदम सांगायचं, अप टू डेट 100% सांगायचं, बस आपल्याला एवढंच येतं. असो, बाकीच्या गोष्टी आपण नंतर करू. ठीक आहे, मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सगळं मी तुम्हाला एकदम डीपमध्ये सांगितलेलं आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ह्या क्षणापर्यंत जर कोणी व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांचं खूप खूप आभार की तुम्ही सुरुवातीपासून इथपर्यंत माझं प्रवचन ऐकलेलं आहे. त्यापासून मी तुमचा खूप खूप आभारी आहे. तुमचं अभिनंदन की तुम्ही माझं प्रवचन एवढं ऐकलेलं आहात आणि एवढे गट्स आहेत की तुमच्यामध्ये की तुम्ही एवढं माझं प्रवचन ऐकलेलं आहात. परत एकदा मी तुमचा खूप खूप आभारी आहे की एवढा वेळ तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला. जर ह्या क्षणापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर खरंच कमेंट करा आणि तुमच्यासाठी एक थम्सअप असेल माझ्याकडून. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि हां, पुढल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, एकाच प्रयत्नामध्ये TET कशी क्रॅक करायची हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ एकदम व्यवस्थितपणे पहा. मागचे 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहून घ्या आणि पुढल्या व्हिडिओसाठी बी रेडी अँड बी पॉझिटिव्ह.